हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय सुहाना इंडो चायनीज मिक्स मसाला, अपना वाला चायनीज। सोनाई डेअरीच्या माने कुटुंबियांशी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली। सोनाईचे प्रमुख दशरथ माने आणि त्यांचा मुलगा प्रवीण माने यांच्या निवासस्थानी फडणवीस चहापानाला पोहोचले। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीपर्यंत प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करत होते, पण फडणवीस हे इंदापूरमध्ये उतरल्यानंतर थेट माने कुटुंबियांच्या घरी पोहोचले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। त्यातही विशेष म्हणजे त्याचवेळी शिरूरचे वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल हे सुद्धा इथे उपस्थित होते, पण फडणवीस यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही असं बांदल यांनी म्हटलं। आता माने उद्या सकाळी 10 वाजता आपली भूमिका स्पष्ट करतील। या भेटी संदर्भातली आणखीन माहिती जयदीप भगत आपल्यापर्यंत पोहोचवतील। जयदीप। कविता, आज देवेंद्र फडणवीस इंदापूरच्या दौऱ्यावरती आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून इंदापूरकडे पाहिलं जातं आणि या इंदापूरमध्ये जो राष्ट्रवादी आणि भाजपचा संघर्ष आहे त्यावरती कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। परंतु ज्यावेळेस इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उतरले त्यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी प्रवीण माने जे आहेत ते पोहोचलेले होते। त्यानंतर थेट देवेंद्र फडणवीस प्रवीण माने यांच्या घरी गेले। खरं तर प्रवीण माने हे गेल्या 15 दिवसांपर्यंत जे आहेत ते सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते आणि अचानक पद्धतीनं जे आहेत ते हेलिपॅडवरती प्रवीण माने जे आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी गेले। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। त्यामुळे आता प्रवीण माने काही वेगळी भूमिका घेऊ इच्छितात का असा जो आहे तो प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे आणि उद्या सकाळी 10 वाजता जे आहे ती पुढची दिशा आहे प्रवीण मानेंची ते स्पष्ट करणार आहेत। परंतु जर प्रवीण माने यांनी जर सुप्रिया सुळे यांची किंवा शरद पवारांची साथ सोडली तर इंदापूर तालुक्यात त्यांचं मोठं जे आहे ते मताधिक्य आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आगामी काळात सुप्रिया सुळे यांना बसू शकतो। आणि त्यानंतर जे आहे ते आता देवेंद्र फडणवीस प्रवीण माने यांच्या जेव्हा घरी गेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी शिरूरचे वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल हे देखील पोहोचले होते आणि त्यामध्ये दशरथ माने आणि मंगलदास बांदल यांचे जे आहेत ते जवळचे संबंध असल्याचं ते मंगलदास बांदल यांनी सांगितलं। परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोणतीही माझी चर्चा झाली नसल्याचं मंगलदास बांदल म्हणालेत आणि त्यानंतर जे आहेत ते देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील यांच्या घरी आलेले आहेत। त्या ठिकाणी ते भाजपचे जे बारामतीतले प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। त्यानंतर कार्यकर्ता मेळावा जे आहे ते संबोधित करणार आहेत। असं जरी असलं तरी आजच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं इंदापूरमधल्या देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता जे आहे ते देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांच्या म्हणजे बारामतीचे स्थानिक नेते आलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि त्यानंतर भाजपचा कार्यकर्ता मेळावा जो आहे तो इंदापुरात पार पडणार आहे। परंतु आजचा जो दौरा आहे देवेंद्र फडणवीसांचा तो कार्यकर्त्यांचा मेळावा असला तरी त्यांनी प्रवीण माने यांच्या घरी भेट दिल्यानं राजकीय राजकारण इंदापूरच्या किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात एक वेगळं जे आहे ते बोललं जायला लागलं। राजकारणात जे आहे ती वेगळी चर्चा होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे आता उद्या नेमकी प्रवीण माने काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। कविता, धन्यवाद जयदीप या माहितीबद्दल। आणि बारामतीमधले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास बांदल जे आज या बैठकीसाठी